श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 30वा। या अध्यायाची फलश्रुती चोरांची दृष्टी नाहीशी होईल। श्री गणेशाय नमः। जय 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 जगदुतारा, पंढरी अधीक्षा रुक्मिणीवरा, सर्वसाक्षी दिगंबरा, पुढे ग्रंथ बोलविका। मागील अध्याय अनुसंधान, भर्तरीचे आले विरक्तपण, गोरक्षसतीचे समागमे करून गिरणार अचळा पोचला परी रात्रंदिन, लेवणी स्नेहाचे अपार रत्न, तेने करुणी उभयता जाण, सुशोभित पै झाले। यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती, मग पुसुनी श्री दत्तांप्रती मच्छिंद्राकडे चालिला परी अत्रिसुत, म्हणे बाळा गोरक्षनाथा, मच्छिंद्र वत्स मम देहाते, भेटला नाही बहुत दिवस, तरी तयाचे भेटी माझे चक्षु, परम भुकेले योग दक्षु, परी त्या आणुनी मज प्रत्यक्षु, भेटवी का जीव लगा। ऐसे एकदा दत्तात्रेय वाणी, भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी, मग श्री दत्तात्रेय चरणी नमुनी, निघता झाला गोरक्ष, श्री मच्छिंद्र मार्ग धरून, चालता झाला गोरक्ष नंदन, एरीकडे राया कारण, काय करी महाराजा, नाथ दीक्षा देवणी त्यासी, मोळी स्थापी वरद हस्तासी, चिरंजीव पद देवणी त्यासी, अक्षय केला महाराजा, जोवरी कल्याण असे धरित्री, चिरंजीव केला राव भरतरी, ऐसे वचन वागुत्तरी, प्रसादाते ओपिले। याउपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास, ब्रह्मज्ञान रसायनास, कविता वेद सांगितला, ज्योतिष व्याकरण धनुर्धर, जलतरणादी संगीतोत्तर, वैद्य अवश्य रोहिणी अपार, गाढ आधीच होता तो, कोकशास्त्रादी नारक कळा, चातुर्य भाष्य बोल रसाळा, मीमांसादी पातंजला, प्रवीण केला महाराजा। यापरी वैद्यशास्त्र गहन, सांगता झालं अतिनंदन, वातास्त्रादी जलद पूर्ण, अग्निअस्त्र सांगितले, कामास्त्र धर्मास्त्र, वाताकर्षण वज्रास्त्र, पर्वतास्त्र, वासव शक्ती दारुण, नागास्त्र खगेंद्रास्त्र, अस्त्र जीवनी जीवन, ब्रह्मास्त्रादी उपदेशी, देवास्त्र काळास्त्र आणि मोहन, रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण, निर्वाणास्त्रादी दानव प्रवीण, स्तवनास्त्रादी सांगितली, कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र, विभक्तास्त्री मानवस्त्र, विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र, सकल अस्त्रादी उपदेशी। यावरी शस्त्रविद्या सघन, पूर्वी होता रावणी पुन, त्रिशूळ फरश अंकुशमान, धनुष्य तोमर असिलता, परम मुन्नर बरसी, मांडुक चक्रे गदा उद्देशी, दारुक यंत्रे शस्त्रेसी बरसी, कुष्ठाराधी की प्रवीण, ऐसा शस्त्रविद्ये कारण, पूर्वीच होता राव प्रवीण, त्यावरी अस्त्र विद्यारत्न गुरुमुखे लादला, मग ते विद्येसी अर्थ शेवटी, की कोंदण विराजे रत्न तगती, मग त्या तेजा हेमावती, मूल काय बोलावे, की सुगंधित मलयागर, त्या मिश्रित झाले मृग मदकेशर, मग त्या गंधाते वागुत्तर, कवनार्थी बोलावे, असो ऐशा विद्यासंपन्न, भर्तरी करुणी अतिनंदन, उपरी साबरी व्यक्त करून, सदनाते पाठवी, नाग पन्नग उभय ठाई, सकळ देवते तया प्रवाही, मित्र कुंडासनी वेढुळी मही, पाठवित महाराजा। मग तेथे जाऊनी भर्तरीनाथ, साधिले सकळ पावन विराते, जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत, त्यासी क्लेशावरी येली, मग सकळ देव करुणी प्रसन्न, पाहती श्री गुरुचे चरण, मग सवे घेऊनी अत्रिनंदन, बद्रिकाश्रमी पातला, तेथे बैसोनी पूर्ण तपासी, मग येऊनी गिरणार पर्वतासी, राहते झाले सुखवस्तीसी, मच्छिंद्र मार्ग विलोकित, तो एरीकडे गोरक्षनाथ, पाहता झाला गर्भगिरी पर्वत, परम आवडी आनंद भरित, मच्छिंद्राते भेटला, उपरी चरणी ठेवली माता, म्हणे महाराजा दत्त गुरुनाथा, तुमच्या भेटीची क्षुधा नितांत, कामानळू दाटला, परितयाची घेऊ भेटी, आनंदे होड दाटला पोटी, जैसी इंदूची अर्णवा गाठी, प्रेमे लहरी उचंबळे, की सोमाचे कुमुदपाती, भेटी चुंबक कामवांछिती, तन्याय त्रिविध मूर्ती, कामिनळी भेटीसी, ऐसे गोरक्षकाची ऐकता वाणी, तोही पडला कामवेष्टणी, म्हणे वसा माझा स्वामी, पाहू ऐसी वाटत असे, मग काही दिवस तेथे राहून, करीते झाले उभय गमन, वैदर्भ
देशीचा मार्ग धरून गमत असती उभयंता, तो कौंडण्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते, तो तेथीचा शशांक नृपणात कोपलासे स्वसुता, कोपला परी चौहटा आत दूता हाती ओपुळी सूत, खंडित करुणी पदहस्त चौहटा ते टाकीला, यावरी श्रोते कल्पना घेती, राव कोपला सुतावरती, तो कोपे तया कवणार्थी सुतावरी पेटला, तरी हे कविज्ञ महाराजा, दावा सकळ निर्णय चोजा, गुढत्व ठेवणे ग्रंथी भोजा, प्रांजळपणी असावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन, कवी म्हणे त्या अनुसंधान, तेथीच राव शशांकर नाम, प्रज्ञावंत धार्मिक, धैर्य औदार्य बळ संपत्ती, सत्वस्थ यश करी कीर्ती, ऐसा असुनी शशांकर नृपती, परी संतती नसे त्या, संतती नसे तेणे करुण, राव जाहला चित्ती उद्विग्न, नावडे वैभव राज्य कारण, छत्र सिंहासन नावडे, नावडे आसन वसन शयन, नावडे अन्नोदकादी पान, नावडे चातुर्य भोगादी गायन, कला कुशळ गुणस्वी, सदा विराजुनी एकांत स्थानी, वंशलतेची करी घोकणी, तो एके दिवशी मंदाकिनी, कांता बोले रायाते, म्हणे महाराज नरेंद्रोत्तमा, धाक करिता संतती कामा, परी ललाट रेषेच्या विधी उगमा, नसल्या व्यर्थ का धाक, तरी सर्वज्ञ सहज स्थिती, चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती, व्यर्थ कांचनी शरीराप्रती, न भंगू द्यावे अनलाते, राया वडवा न चिंता क्लेश, शरीरा साहुणी हरिप्रज्ञेस, प्रज्ञाविन संसार ओस, होत आहे महाराजा, ऐसे बोलता मंदाकिनी, परी राया बोधन वाटे म्हणे, चित्त दरी व्यग्र कांचणी, संसारवल्ली सोडीना, दिवसानुदिवस अति थोर, नावरे चिंता वैश्वानर, मग एके दिवशी अति निष्ठुर, शिव आराधू बैसला, मंत्री का ते पाचारून, वैभव केले त्या स्वाधीन, सवे स्वल्प दूत घेऊन, दक्षिण दिशे चालिला, रामेश्वरा कामवरून, जात शिवा ते करू प्रसन्न, तो मार्गी चालता कृष्णा संगम, तुंगभद्रे भेटला, तेथे राहता मुक्कामासे, शयन करिता निशिशी, दशकर पंचानन स्वप्नांचे, येऊन या बोलत असे, म्हणे राया संसारवल्ली, तव चित्त दरी चिंता व्यापिली, तरी याची ठाई संतानवल्ली, प्राप्त होईल तुझ राया, परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिते, संगम चिमट्यात तप्त क्षेती, अपरणे सहित माझी मूर्ती, नित्य अर्ची त्या लिंगी, लिंग अर्चिता सकाम कामा, स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा, याविन खंती जावया तुम्हा, अन्य उपाय नसेची, ऐसे स्वप्ने दृष्टांत होता, तेचे आवडे नरेश चित्ता, मग मित्र डोह संगम सरिता, जाऊन या विलोकी, तो जुनाट लिंग दिसले तेत, होते तटी प्रतिष्ठे रहित, रावे पाहुणी सप्रेम भरित, प्रतिष्ठेत मिरविले, मिळवुनी पंचोपचारक, तया उभोनी प्रेम दोंदिक, प्राणप्रतिष्ठा करुणी आचरक, तया ठाई मिरवला, तया लागी उत्साह थोर, भावणे रक्षे रामेश्वर, परी कीर्तिध्वज संस्कार, अपार लोक मगेती, करुणी हराचे जय जयकार, अखंड होता नामी गजर, जय जय शिव संगमेश्वर, ऐसे लोक पोभाती, परी तया निकट मध्यक्षिती, भद्रसंगम ग्रामवस्ती, तया माझी भूदेव जाती, एक असे प्राज्ञिक, मित्राचार्य तयाचे नाम, वेद पाठकी उत्तमोत्तम, तयाची दारा शरयू नाम, पतिव्रता आगळी परी संतती विन, दोघे होती अतिक्षीण, मग ती उभयता सुलक्षण, त्याची शिव अर्चिती, ऐसे लोटता काही दिवस, तो स्वर्गी वर्तळे काय कथेस, सर्व गण मिळूनी सभेस, शिवा बैसले वेष्टुनी, सुधामती मनोहारक, रत्नजडित ते हाटक, तरी धाम नोहे वैडूर्य विकासित, शिवसभा मिरवत असे, ऐसे सभे ते काळे, बैसली असता गणमंडळी, सुरोचना अप्सरा चंद्रमोळी, पाचारिता पैजाला, तव ती सुरोचना देवांगणा, वेगे येऊनी सिद्धांगणा, मदनांतकाच्या का लागुणी चरणा, नाट्यपरी वहीवटली, नाट्य करता चातुर्य गायन, चतुर्थ स्वरी परमसंपूर्ण, तानमाणी संकेत दाऊन, नृत्य करे आगळे, परिनृत्य करिता भावनेत, भावना कल्पी स्वचित्तात, की स्मरारिते होडी रत, काम भावने निवटावे, ऐसे कामणे पेटुनी काम, परी काम दाटला शरीरोगमा, तेने करुणे नाट्ये उत्तम, नृत्य करिता चाचरणा पाहुणी अपर्णा कांत, तिची भावना आणून चित्तांत, म्हणे
कामानला ते पेटली ही अप्सरा, तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे हे कामीन, तरी ते सुलभ जन्म देऊन या रत व्हावे. ऐसी कल्पना आणून चित्ती, बोलता झाला पशुपती, म्हणे सुरोचने नामचित्ती, तुझा माते समजला. तरी तू ऐसी या भ्रष्टपणे, शीघ्र पावसी मृत्यूवणे, भद्रसंगमी जन्म घेऊनी, विप्रकुशी मिरवसी. मित्राचार्य पिता तया नाम, माता शर्यू परम सुगम, तेसे कुशी तुझ जन्म, मानव देही मिरविका. ऐसे वदता गिरिजा कांत, सुरोचना भयभीत, चित्ती मने स्वर्गचित्त, हीन दैवे झाले मी. आहा चित्ती उदेले दैव मांदूस, तेथे उदेला दैव खैस, तेवी इच्छिला शिवरतीस, अलाभाते मिरवले. आहा जे करू जाता एक, प्रारब्ध घडवी अनेक, करी कवळीता रत्नमाणिक, काच म्हणे निवडिला. ऐसे सुरोचना चित्ती चिंतून, करती झाले ग्लानवदन, उपरीतीने स्तुती स्तवन, शिवा लागे आरंभिले. म्हणे महाराजा कैलासपती नंदी, म्हणे महाराजा कैलासपती नंदी वहना चक्रवर्ती, त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती, व्यक्ताव्यक्त अससी तू. फर्शांकुश गदा तोमर, डमरुचक्र कपाल पात्र, इही शोभती दशकर, रुंड मुंड भूषणिका, भाळी इंदू कबरी गंगा, श्वेतवर्णी करिसी योगा, वस्ती सुलक्षे आवडे नगा, पूर्ण जोगा साधावया, तरी हे उमा माया धवा. देवा श्रेष्ठ महाभावा, विज्ञानधारणी अनुभवा, महादेव तुझ मनती, तरी आता प्रज्ञावंता, सुकुर माझी वारी व्यथा, भोळेपणे मानुनी चित्ता उशापाते वदावे. ऐसे ऐकुणी तिची वाणी, तोषला मृडानी वर मणी, म्हणे सुरोचने तुते अवणी, प्राप्त होईन निश्चय, परिमाते तू अर्चिता, प्रत्यक्ष होणे तुझ्या अर्था, मग सहज माझा स्पर्श होता, स्वस्थानाथे तू येशी. हाची माझा वरुशाप, तरी खेदाते करी लोप, ऐसे बोलता गणार्णव भूप, चालती झाली उर्वशी. भद्रसंगमी विप्रोत्तम, मित्राचार्य पवित्र नाम, शर्युकांते वरिता काम, दृश्य झाले जठराते. पुढे लोटता दिवसानुदिवस, पूर्ण होता नवमास, कन्यारत्न पंकजास, उदय झाला वेल्हाळ, तरी ते ठाईची उर्वशी, कवणान वर्णवे स्वरूपासी, बालार्क किरणी सतेज राशी, कणक पंकजा मिरवत असे. चंद्रानने आकर्ण नयन, खंजरीट कलिका दैदिप्यमान, जिचे पाहता मुखमंडन, मदन मूर्छा वरीत असे. जिचे दंत माणिकवर्णी, अधर विकासत सुहासे वदने, दंत तेजे पाषाण धरणे, रत्न पंकजा मिरवत असे. पवळ देठी अधर भार, सरळ नासिक पवन स्थिर, परम तेजवंत वक्र, पाहुणी चंद्र लाजत असे. चंपक मालती सुवास माला, की मलयागरे दिधली कळा, ऐसे गंधी षटपद मेळा, रुंजावया धावत असे. एक कोश वनात, तरु होती ते सुगंधित, मूर्तिका वरुणी मृगमदास, सरसर परते म्हणविती. ऐसे परे गजगामिने, दिवसेंदिवस वृद्धी होणी, द्वादश वर्षे पवित्रपणी, नामे कंदबा मिरवत असे. परिती कंदबा शुभाननी, द्वादश वर्षे इंद्रिय दमणी, पितापतिते पडता यत्नी, परिती नवरी भरत्या ते. सदा विरक्त शिवस्मरणी, शिवध्यान आसनी शयनी, कायावचा अंतकरणी, शिववेधे वेधली, शिवार्षणी तातमाता, जाती नित्य उभयता, तयसंगे लावण्यलता, कंदबाही जातसे. बाळपणी नित्यानित्य, शिवदर्शन तियेसी होत, पुढे होता वयस्थित, शिव स्वतः अर्चित असे. ऐसे लोटता द्वादश वर्षे, तो कोणे के सुदिन दिलास, ग्रही सांडुणी तातमातेस, शिवालये गेली ते. तव ते समयी देवळात, कोणीच नसे एकांतात, कंदबा तेथे संचार करीत, एकटपणी शुभांगी, जय जय हर म्हणूनी वाणी, मस्तक ठेवी मही लागुणी, ते समयी मृडानी वर, ती लागुणी, अदृश्य होता त्या ठाई, गुप्त तेथ शिव पंचानन, पाहता झाला तिये कारण, परितिधारा सुलक्षण, मुखमंडणी देखिली, जैसे चपळा तेज भरित, शिवधामी लखलखित, तिथे पाहता अपर्णानाथ, कामवेष्टणी पडियेला. मग हास्ययुक्त होणी कुमारतात, मने इच्छी व्हावे रत, ऐसे योजनी चपळवंत, धरू पाहे ती चपळा, परितो शिव तेज खाणी, धावता देखिला जैसा तरणी, तेने करुणी भयभीत होऊनी, पळू लागे कंदबा.
शिमालय ते सोडून बाहेरी येती झाली विप्रकुमारी, तरी तो शिव कामातुर तिये मागे धाविनला, पुढे कंदवा मागे भव, उभयता महिते घेती धाव, धाव घेता सदाशिवे जाऊन या स्पर्शिली, परी शिवस्पर्श होता तिथे सांडी मानव तनुते, सुलोचना अप्सरा होणी त्वरित स्वर्गाप्रती चालिली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड, ठाव सांडून इंद्रिय पाड, द्रवला महिते द्रवता महिपाटी, लागता झाला कृष्णातटी, उदक मिळता एकवटी, सकळ मासे संचरले परी पूर्वीपासून, ते समय पूर्व पर्वत घन, तेने प्रवाही कृष्णा संगमणी, रेतपात मिरवला पर्जन काळी तो अचाट, जात होता कृष्णा पात्रात, ते संधीत राव सुभट, स्नाना लागे मिरवला स्नान करुणी शशांगर, तटे बैसला होणी स्थिर, स्नान संध्या सारुणी समग्र, अर्घ्य प्रदानी प्रवर्तला, करी घेता कृष्णा जीवन, तो रेत दाटले अंजुळीत येऊन, मानव देहाचा स्पर्श होऊन, रेता पुतळा रचिला परीन लागता क्षण, सकळ अवयव दैदिप्यमान, राय पाहता प्रत्यक्ष वदन, बाळ तणुते देखिले, पाहताची राजा हर्षयुक्त, म्हणे मज पावला उमाकांत, अयोनी संभव सुत, प्रताप दक्ष मज झाला, तरी हा कोणी मही अवतार, असेल विरीचे हरिहर, वाचस्पती सहस्त्रनेत्र, अवणीवरी उतरला, ऐसा आनंद मानोणी, मणी उठता झाला तो नृपती, बाळक कवळणे हृदयाप्रती, शिबिरा प्रविष्ट पै झाला, मंदाकिनी सुंदर कांता, परमसत्वस्थ प्रतिव्रता, ते करे बाळोपिता, पाहुणी तेही आनंदे, रायासी म्हणे मंदाकिनी, बाळ कोणाचा आणिला स्वामी, राव म्हणे अर्घ्य जीवनी, उदय पावला करपात्री, तरी हा ईश्वरे पुत्र तू ते, दिदला आहे उमाकांते, तरी पालन करुणी महिते, पुत्रवती मिरवेका, ऐसे ऐकुणी नरेंद्रवाणी, परम हर्षली मंदाकिनी, मग अतिस्नेहाचे भरते आणुनी, बाळ हृदय कवळीला, लावी त्याची स्तनमुखासी, पान्हा आला स्तनासी, संस्कार होणे कृष्णागर नामासी, द्वादशावे दिनी स्थापिले, यावरी राव शिवापासून, निघता झाला मग तेथून, कौंडन्य ग्राम अपूर्व स्थान, येऊन या पोहोचला, यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला दशवर्षे, मग विवाह चिंता शशांगरास, स्नुषारूपी दाटली, मग कर्दम मंत्री पुरोहित, ऐक्य करुणी नृपणात, देशावरे पाठवित, सुलक्षण कुमारी योजावया, परी राव सांगे मंत्रिका कारण, की कुमारी पाहावी सुलक्षण, रूपवती गुणावे समान, कृष्णागरा सारखी, अवश्य म्हणून मंत्रिक वृंद, जात देशाते समुच्चय वृंद, पुरोहितादी पाहती संबंध, कृष्णागर रायाचा, नाना क्षेत्रे राज्ये पाहुणे, कुमारी पाहे मंत्री नयने, परी कृष्णागराच्या रूप मांडणी, एकही कन्या आढळेना, सकळ मंत्री देशोदेश, पाहू श्रमले कुमारीस, परी सर्व संपन्न तयास, कोणी एक आढळेना, रूप पाहती तो गुणहीन, गुण पाहती तो स्वरूपहीन, रूप गुण असता घटित समान, उभयतांचे येईना, ऐसे परी सांगोपांग, कोठे दिसेना शुभमार्ग, अतिश्रमणी लाग वेग, स्वस्थानाचे पावले, रायसे भेटुनी सांगती वृत्तांत, की कन्यारत्ने अपरिमित, परी गुण रूप घटितार्थ, कोणी एक दिसेना, आजवरी महाराजा, द्विसवस्तर लोटले काजा, परी कन्यारत्न चोजा, नातळे असेल झालेसे, ऐसे रायाचे मंत्री सांगून, पाते झाले आपुले स्थानी, यावरी क्षण मास दिन, लोटून गेले तयापासी, यावरी कोणे एके दिवशी, कृतांत भृत्य येवणी म्हैसी, घेऊन गेले मंदाकिनीसी, परत्र देशा कारणे, मग सुशरीर मंदाकिनी, राय शशांगरे पाहुणी, परमविवळ झाला वियोगे करून, शोकारनवी दाटला, परी कैसाही असला माई कधेही, मेल्या मागे मरत नाही, असो उचंबळणी शोकप्रवाही, हुंदकिया संपादी, उपरी उत्तर क्रिया करून, रावसेवे सिंहासन, त्याचे लोटल्या सवस्तर पूर्ण, श्राद्ध दशा उरकली, परी कामिनी विन, राया चित्ती न वाटते कल्याण, कामानळे पंचप्राण, व्याकुळ बहु होता ती, परी राव तो इंद्रिय दमनी, कदा न पाहे व्यभिचार म्हणी, मग मंत्रिकासी
बोलावणे निकट बैसवी आपुला म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देशभ्रमणा परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळले का मंत्री म्हणे जी नृपणात कुमारी आहे स्वरूपवंत आहे गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न उतरे घटित तरी आमचे नामी घटितार्थ शोधूनी पाहावा मंत्री म्हणे जी पुरोहिते टिपणे आणली आहेत लिखिते तरी त्या ते पाचारुणी संबंधाते विलोकुणी पाहिजे मग पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारीची टिपणे पाहत तो चित्रकुटीचा नृपणात घटितार्थ आवडला नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्रातिक महाराज त्याची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत त्या नामी आले घटित मग पाचारुणी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले मंत्री जाऊनी चित्रकूटासी पुन्हा भेटूनी भुजध्वजासी वृत्तांत सांगुडी रायासी लग्नपत्रिका काढिली लग्नपत्रिका आणि मृत्य लिहून पाठविले अर्जदास्त रायापासी येताची दूत वर्तमान निवेदिले लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषात मग सरंजामी जावणी तेत लग्न सोहळा उरकिला मग ती कांता घेऊनी राव पाहता झाला आपला ठाव उपरी दिवसेंदिवस थोरी व भुजावंती झालीसे 13 वर्ष व्यवस्थित भुजावंती महिमिरवत एरीकडे 17 वर्षात कृष्णा गुरु मिरवला परी भुजावंती अंतपुरात धाम उभविले एकांत अगम्य जितुके रायाते तितुके ती मिरवत असो एकांती भुजावंती परिसापत्न सुताची ऐके व उक्ती होती तरी दृष्टी व्यक्ती एकमेका ते पाहती ती तो एके सुदिनासे राव गेला मृगेसे कृष्णा गुरु धामासे वेदोनिया पाहत असे सहज वावडी घेऊन हाती चित्तरंजवे खेळा निघुती तो एरीकडे भुजावंती धामावरी आलीसे राजकिशोर पाहुणी नेने दृष्टी वंचली सुता लागुणी तेने विचुणे पंचवाणी परिचारिके बोलत म्हणे पहिलं धामाप्रती बावडी उडवी वाताकृती त्या ते पाचारुणी उत्तम गती स्वधामा ते आणवेगे ऐसे ऐकुणी दासी वचन पाहती झाली राजनंदन राजासी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वरी येला तवे महाराज उत्तम जेटी शीघ्र चलावे तियेचे भेटी राव ऐकुणी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देत सेवका हाती आपण नेगे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदनाप्रती जाता आनंदे करुणिया राये करुणी आणले लग्न तेव्हा गेला होता दर्शना त्याचे लुटले बहुत दिन म्हणे आजी सुदीन उगवला मज आदवसाचे माऊली कोणीकडून पान्हावली तरी आजच भाग्य सावली सफळ पूर्ण झालीसे ऐसा आनंदोत्साह चित्ती मानुनी जातसे नृपती सहज चाली सदनाप्रती जाऊन या पोचला तवती दारा उपरीवती येता पाहिले कृष्णागरी खाली उतरुणी शणगुहारी पाहती झाली वेल्लाळी शयनसदना ते धरुणीद्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचला परी हस्तसंकेते रायाप्रती दावी सदनाते आपल्या घरी दासी जात भेट करुणी उभयंता एरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापन्न माता म्हणून परी ती बाळा मदनबाणी वेष्टिली होती कापानळी तेने चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवत असे सुते केला नमस्कार तरी ती नवदे यावर ते पाहुण्या कृष्णागर मना माझी चाकाटला परी निकट झाली त्यावास एरी जाऊनी तरी हसतास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे विजविका राया तव स्वरूप अर्क कांत द्रवते झाले कामानळात तरी चित्ते विन जाळू पाहत शांत करी महाराजा ऐसे ऐकता तियेचे वचन रावकोपे क्रोधे करून म्हणे सेवुनी राहसी कानन सावजा परी काय वो तू प्रत्यक्ष माझी सापन्न माता कुडी बुद्धी वरिसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा आहा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परमचांडाळा नेने अनर्थासह बंडाळा जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णागर आसडूनी चालीला आपला पदर सदना येऊनी खेळावर तैसाचे पुन्हा वही वाटला
एरीकडे भुजावंती सुतैसे समजती चित्ती परमभयाचे व्याप्ती दासी लागी पाचारी म्हणे बाई हो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता सापन्न नंदन अर्थ उंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झाल्या प्राणघात मिरवेल सखे मम देही तरी आता विष घेऊन द्यावा वाटतो आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मजप्रती वाटत असे विपरीतात विपरीत करणे गुप्त राहील सकळ जणी नातरी वाचल्या विटंबिणी नाना क्लेशा भोगाते तरी यातची सार गोष्टी हे तर मिरवावे मृत्यू वाटे नातरी वाचल्या राव शेवटी विटंबोणी मारी लगे मारिलेच सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणील रांड हे परम कुजात भ्रष्ट बुद्धी पापीने असो ऐसा दुर्घट विचारो ओढवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार भावे आपणची ऐसे तिथे बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती ते पुढील अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमार मालून हरीचा मिरवत असे स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोद भाविक चतुर त्रिशंतीत माध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु त्रिशंतीत माध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।